कुणाचं वातावरण वाटतं इकडे? सोनाली सावंत सोनाली सावंत सोनाली ताईंचं वार वाटते. सोनालीताई सावंत मॅडम. स्वाभिमानी शेतकरी संघटना अंबामध्ये पूर्णपणे सोनालीताईंच्या ताकदीने पाठीशी आहे. माझं मत ते काँग्रेसला, माझं मत ते सोनालीताईंनाच असणार. बंटी साहेब आहेत म्हटलं काय घास कमी नाही. आम्ही एकनिष्ठ काँग्रेस पक्षाच्या भाग आहे. आमचा प्राण जाऊस तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहे. सोनाली सावंत ही कामाची मेंबर आहे. आपल्याला तिची खंत सुद्धा वाटणार नाही. सामाजिक कार्यातूनच पुढे गेलेली माणसं आहेत. महाविकास आघाडी उमेदवार पण स्ट्रॉंग आहेत सगळे काँग्रेसचे. सोनाली सावंत कना तरुणाईमध्ये उत्साह आहे, मुलींच्या मध्ये, महिलांच्या मध्ये. तिने बरेच आता कार्यक्रम घेतले, होम मिनिस्टर वगैरे. तर आम्ही बघता गर्दी त्यांनी बघता तर महिलांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा आहे. त्या 100% भागात येऊन फिरून सगळे विचारपूस करणार, काय कामं पेंडिंग असतील ती करणार त्यांनी. रोजगाराविषयी किंवा तरुणांच्या समस्याविषयी विचार करणारा एकमेव पक्ष जर म्हटला तर तो फक्त काँग्रेसच आहे. किंवा इथून पुढे सुद्धा जर निवडून तर येणारच. आल्यानंतर 5 वर्षात महादोली मतदारसंघाचा अगदी आजपर्यंत झाला नाही एवढा चांगल्या पद्धतीचा विकास होणार. भादोली मतदारसंघात, जिल्हा परिषद मतदारसंघातून सोनालीताई सक्षम उमेदवार आहे. चांगल्या पद्धतीनं काँग्रेसनं काम केल्यावर सोनालीताईच विजय होणार. 100% सोनालीताई विकास करणार. 100% कामं करणार लोक नाही. कामं त्यांना संधी दिल्यानंतर कामं करणार. ते निवडून आल्यावर काम करणार. हे 100% काम करणार सोनालीताई आणि 100% त्या निवडून येणार ही गॅरंटी मी 100% देतो. वारं कुणाचं वाटतंय? आंबप गावामध्ये महाविकास आघाडीचं वार आहे. महाविकास आघाडी पारड हातात झाड आहे. आपल्या इथे काँग्रेसचंच वातावरण आहे. काँग्रेस पक्ष. कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आता एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची. प्रत्येक उमेदवार आता प्रत्येक घरात जातोय, प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचतोय आणि आपला अजेंडा, आपलं विजन त्यांच्या समोर मांडतोय. एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, प्रचार देखील शिगेला पोहोचलेला आहे, कारण अवघे काही दिवस मतदानासाठी शिल्लक आहेत. एकीकडे निवडणुका सुरू आहेत, निवडणुका होतात, होत राहतील. मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या परिसराचा विकास किती झाला आहे, त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, या निवडणुकांबद्दल त्यांना काय वाटतंय हे जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय हातकणंगले तालुक्यातील भादोली जिल्हा परिषद मतदारसंघातील अंबप या गावामध्ये. आणि या गावातीलच काही ग्रामस्थ नागरिकांशी मी संवाद साधणार आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणीच काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत. माझ्या या निवडणुकांच्या निमित्तानं माझा तुम्हाला एक प्रश्न असेल, जिल्हा परिषद सदस्य जो असतो तो कसा असावा असं तुम्हाला वाटतंय? एकनिष्ठ कार्यकर्ता, समाजसेवा करणारा आणि समाजासाठी अहोरात्र वाहून घेणारा नेता असावा. तर या ठिकाणी आता आमच्या ज्या सोनाली सावंत आहेत, कपिल पाटील आहेत आणि उत्तम पाटील आहेत, हे तिन्ही अगदी म्हणजे सामाजिक कार्यातूनच पुढे गेलेली माणसं आहेत. आणि काँग्रेस पक्षाचं पूर्वीपासून बघितलं तर काँग्रेसचा इतिहास आहे. देशासाठी बलिदान दिलंय, इंदिरा गांधींनी दिलंय, राजीव गांधींनी दिलंय. आणि म्हणून मी आर्मीतून 1991ला लास्ट रिटायर झालो, तेव्हापासून मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. नेहमीच काँग्रेस पक्षाचा खंदा कार्यकर्ता आहे मी. आणि आवळे साहेबांनी या गावासाठी इतका निधी दिलेला आहे. आता या 5 वर्षाच्या आमदार निधीमध्ये तर 3,21,00,000 रुपये जवळजवळ आम्हाला दिले. गावात पिंगला असू दे, या असू दे, गणेश मंदिर बांधून दिलं, मसाई मंदिरला भेट दिली, विठ्ठल बिरदेव मंदिर बांधून दिलं, बिरदेव मंदिर बांधून दिलं, विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधून दिलं. गावातील पहिला रस्ता जर कोणी केला असेल अंबप मधला तर तो जयवंतराव आवळे यांनी 2 किलोमीटर रस्ता मंजूर करून दिला होता सगळ्यात पहिलं. त्यामुळं आम्ही एकनिष्ठ काँग्रेस पक्षाच्या भाग आहे. आमचा प्राण जाऊस तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहे. तुमचा प्राण जाऊपर्यंत तुम्ही काँग्रेस सोबत राहणार आहे. आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीला जे काही काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार दिले, जिल्हा परिषदेसाठी सोनाली सावंत आहेत. काय वाटतंय, सोनाली सावंत तशा सक्षम उमेदवार वाटतात का? अगदी एकदम उत्तम उमेदवार वाटतात मला. मी त्यांना गणपतीच्या आरतीसाठी बोलवलं होतं. मी माझ्या मुलग्यानं गणपतीची पूजा करून त्यांच्या पुढे ज्यावेळी आरती, तर गणपतीच्या आरत्या सुद्धा त्यांना सगळ्या 5च्या 5 पाठ होत्या. गणपतीच्या आरत्या पाठ आणि त्यांचं बोलणं, नेतृत्व, प्रत्येकाला नमस्कार करणं. किंवा इथून पुढे सुद्धा जर निवडून तर येणारच, आल्यानंतर 5 वर्षात महादोली मतदारसंघाचा अगदी आजपर्यंत झाला नाही
एवढा चांगल्या पद्धतीचा विकास होणार, त्यात काही शंका येणार नाही. कपिल पाटील तर आमचे पाहुणेच आहेत, म्हणजे त्यांचा आमचे संबंध आहेत चांगले. त्यांचे वडील आजोबा होते शिवाजीराव पाटील, त्यांच्यापासून ते पाहुणेच आहेत, त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही. इकडे उत्तम पाटील आहेत, ते पण चांगले शिवसेनेचे उमेदवार आहेत. तिन्ही उमेदवार आम्ही बहुमतानं अगदी चांगल्या मताधिक्यानं निवडून आणू एवढी मी ग्वाही देतो. आणि जय जय महाराष्ट्र. काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका आहेत, कुणाचं वारं वाटतं इकडं आंबप गावात? वारं तसं काय हे वाटत नाही, पण काँग्रेसचं हे असावं असं आम्हाला तरी वाटतंय. का हो, काय कारण असेल? काँग्रेस पक्षाचा हा राष्ट्रीय पक्ष मोठा होता. पूर्वीच्या लोकांनी, पंडित नेहरूंनी, महात्मा गांधींनी काँग्रेससाठी बलिदान दिलंय. त्यांनी कार्य बी चांगलं होतं त्यांचं. त्यांच्या ह्याच्याखाली राजीव गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, गांधी घराण्याचं एक बलिदान आहे. त्याच्यासाठी आम्हाला प्रामाणिक माणसं किंवा देशासाठी झटणारी, काम करणारी, नेतृत्व चांगलं असं असावं असं वाटतंय. आणि काँग्रेसच्या पाठीमागे आमची जनता राहील. नक्कीच जिल्हा परिषद भलं मोठं असं योगदान आहे देशासाठी केलं, देशासाठी केलं. होय, बलिदान दिलं त्यांनी, ते पण सांगितलं. मात्र आता या जिल्हा परिषद निवडणुकीला काँग्रेसनं जे उमेदवार दिलेले आहेत, सोनाली सावंत असतील किंवा कपिल पाटील असतील, काय वाटतंय, हे उमेदवार सक्षम आहेत का? चांगले सक्षम आहेत. सोनाली सावंत, कपिल पाटील आणि हे उत्तम पाटील चांगली लोक आहेत आणि काम करणारे उत्कुर आहेत, तरुण आहेत, ते काम करतील असं वाटतंय. पण विकास त्यांच्याकडनं होईल असं वाटतंय का? तुम्ही काय सांगता दादा? तीच आमचं सोना सावंत आमचं. का हो? हा, आम्हाला ती कसं आवडतो आम्हाला फार. बर, आमच्या त्या वहिनीच आहेत, बस आम्हाला एवढाच पाहिजे विकास. सोनाली वहिनी पण पुढे कामं करतील असं दिसते का? दिसणार, की आपण दिसणार आम्हाला. बघतोय की निवडणुकीपुरतं नाही नाही, आम्हाला मागायला दिसणार यायचं, नाही 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 दिसणार, निवडून यायचं आणि परत गायब होणार. नाही दिसणार ते आम्हाला. दिसणार, दिसणार. एवढा ठाम विश्वास आहे. विश्वास आहे आमचा. जिल्हा परिषद काय वाटतंय, कुणाचं वातावरण वाटतं इकडे? महाविकास आघाडीच. का? महाविकास आघाडी उमेदवार पण स्ट्रॉंग आहेत सगळे काँग्रेसचे, बर, त्यामुळे आणखी विकास पण करणार. त्या फक्त आता निवडणुकीपुरतं यायचं आणि मत नाही. मागायचं आणि जायचं. नाही 100% विकास करणार. बर, काय वाटतंय, सोनाली सावंत आहेत आता, त्यांचा व्यवसाय आहे मोठा एवढा, त्या व्यवसायात त्या कामं करतील का लोकांची? 100% कामं करणार लोकांची, हा. 100% लोकांची कामं करणार. तुझ्या दृष्टीनं काय व्हायला पाहिजे अजून? आपल्या आंबप गावामध्ये काय कामं व्हायला पाहिजे? अजून भरपूर विकास व्हायला पाहिजे. रस्ते, गटर रस्ते व्हायला पाहिजे आंबपमध्ये. बर, सोनाली सावंताबद्दल तुला काय वाटतंय? व्यक्तिमत्व कसं आहे? व्यक्तिमत्व चांगलं आहे. नाहीतर आपण म्हणतो ना, पैसा आहे, पैशाच्या जोर निवडणुका लढवायला, असं दिसतंय का? नाही व्यक्तिमत्व चांगलं आहे. व्यक्तिमत्व चांगलं आहे. तुम्ही काय सांगताय? तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय? आता आंबप गाव तसं बघायला गेलं तर महत्वाचं गाव मानलं जातं भादोली जिल्हा परिषद मतदार. बरोबर आहे. मग आता आंबप गावात कसं वातावरण, वारं कसं व्हायला लागलंय? आता आंबप गावामध्ये महाविकास आघाडीचं वार आहे. सोनाली सावंत का नाही, तरुणाईमध्ये उत्साह आहे, मुलींच्या मध्ये, महिलांच्या मध्ये. तिने बरेच आता कार्यक्रम घेतले, होम मिनिस्टर वगैरे. तर आम्ही बघता गर्दी त्यांनी बघता तर महिलांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आवडलं म्हणजे त्यांना घर टू घर प्रचार करून प्रत्येक मतदारांना तिने वाकून नमस्कार करून आपलं हातचिन्ह महाविकास आघाडी मार्फत रवाली म्हणून का नाही मतदान करा म्हणून सांगायला. बर, आता हे सगळं असं निवडणुका आल्यामुळं सगळ्यांना नमस्कार करणं, भेटणं, बोलणं सगळं होतंय. पण कामाचा माणूस वाटतोय का हो? सावंत मॅडम कामाच्या वाटतात, कारण तिने शब्द दिलाय विकास कामं भरपूर आम्ही करू, आम्हाला सहकार्य करा. त्याप्रमाणे आम्ही सहकार्य त्यांना करावले करणार. हो. किती सात गावाचे तुमच्या किंवा जिल्हा परिषद मतदारसंघातील लोक त्यांच्यासोबत राहतील असं वाटतं? हो, निम्मी राहणार की आंबप मधील 50% तर राहणार लोक. आणि या जिल्हा परिषद मधनं काय होईल? येणार ते निवडून, येतील निवडून 100%. 100% येणार. येणार येणार. आता आपण भरपूर, तुम्ही इकडे आहे दादा, तुम्ही आता भरपूर जिल्हा परिषद सदस्य बघितले असतील. निवडणुका आल्या, मतं मागायची, निवडून यायचं, आश्वासनांचा पाऊस पडायचा आणि परत 5 वर्ष गायब व्हायचं. नाही सोनाली सावंत करणार नाही करणार नाही, कारण त्या मुळात ऍक्टिव्ह आहेत. त्यांचं इंस्टाग्राम वगैरे आम्ही बघतो ना, तर फॉलोअर्स भरपूर आहेत त्यांना. फॉलोअर्स भरपूर आहेत, पण कामं नकोत काय? कामं त्यांना संधी दिल्यानंतर कामं करणार.
बर संधी उभारल्यात त्या. पहिल्यांदाच उभारल्या, संधी त्यांना द्यायला पाहिजे. हा. मग काय वाटतंय संधीचं सोनं होणार काय माती? होणार संधी सोनच करणार आम्ही आणि करणार म्हणजे त्या वहिनीच्याकडे करणार आमचे. तू काय सांगशील? तू तरुण आहे, तरुण असल्यानं आता आपल्याला तरुण चेहरा आहे असं ते म्हणायला लागले आहेत. होतकरू आहे, 100% येऊन सोनं होणार. सोनं होणार 100% तरुणांसाठी वेगळं काय ते करू शकतात असं वाटतंय का? तरुणांसाठी वाटते हा? करतील की 100%. दादा नमस्कार. नमस्ते. काय आता जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत, आपण प्रचार बघतोय सगळ्यांचा सुरू आहे. काय वाटतंय पारडं कोणाचं जड वाटतंय? पारड हातात झाड आहे का हो? पण त्याचं काहीच काम येतं. बर, हाताचं काम चांगलं आहे म्हणजे काँग्रेसचं काम चांगलं आहे असं तुम्ही काँग्रेसचं म्हणताय. मग जयवंतराव काँग्रेस आवळेंच्या पासून काम चांगलंच आहे. बर, मग आता जिल्हा परिषद निवडणूक आहेत, बरोबर आहे. काँग्रेसकडनं आता सोनालीताई सावंत आहेत, मग ते उमेदवार कामाचा वाटतात तरी का? कामाचेच आहेत त्यांनी. हा. काय वाटतं त्यांच्याबद्दल? ते निवडून आल्यावर काम करणार आणि नाही आले तरी बी काम करणार. बर, आता निवडणुका आल्यात म्हणून कामं करायची आणि त्याचा काय विषय नाही. निवडणुका झाल्यावर गायब होणार कायम कामात राहतील. काय वाटतंय हो तुम्हाला? मला बी 100% गॅरंटी आहे हा. हाताची. हा. सोनाली सावंत ही कामाची मेंबरीन आहे, बर, त्यामुळं आपल्याला तिची खंत सुद्धा वाटणार नाही. त्यांचा एवढा मोठा व्यवसाय आहे, उद्योग त्यांचा आहे, त्या उद्योगातनं लोकांच्या मदतीला ते येतील, बोलतील, कामं करतील असं वाटते का? करणार 100% करणार ते हा? काम करणार. नाहीतर आपण बघतोय आणि नाही ते खात्रीशीर काम करणार. कारण वैयक्तिक एवढे ते धन्यवाद देऊन गेले आपल्याला, आशीर्वाद दिलाय. बाय झालं म्हटलं, हाय ठीक आहे. आतापर्यंत आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितल्यात, मतं मागायची, निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं. असं त्या करणार नाहीत कशावरनं? नाही तशी करणार नाही चुकून. राजबाबा आम्ही मिलवर जाऊन काम सांगतो, ते करतात काम. बर, आमच्या भागात ती पीएम बुलाक ती घाततात आमच्या समाजात, मात्र समाजात बर, सगळ्यात गडीबोळात घातले पीएम. आता ही तिनेच काम केली काँग्रेस. बर, चांगलं कामकाज चांगलं आहे. उगाच काय बर. आहे तर आहे म्हणाय. हे आता कुठंतरी निवडणूक आहेत म्हणून केली काय, पुढं काय? तसं काय नाही, आम्ही कुठेही काम तिनंच नाही सांगितलं की ती काय कम पडणार नाही, करतात. जिल्हा परिषद सदस्य आपण जो निवडायचा आहे तो कसा पाहिजे हो? चांगला पाहिजे, पण त्या आता तर आहेत बऱ्यापैकी सांगते. बर, तुम्हाला काय वाटतंय कसा पाहिजे जिल्हा परिषद सदस्य? जिल्हा परिषद सदस्य हा वेचूनच पाहिजे आहे, बर, आणि त्यातून ती वेचून काढलं जाणारच आहे, बर. अशी खात्री कोण काढलं जाईल? वरून येणारच ते. हा. आता एकूण बघितलं तर निवडणुकाचा जोर वाढलाय, प्रचार वाढलाय, सगळं वाढलंय. तसं आता सोनाली सावंत असतील किंवा राहुल सावंत असतील, उत्तम पाटील जे काँग्रेसचे तुम्ही म्हणालात महाविकास आघाडीचे उमेदवार, ही कुठेतरी पैशाचा वापर करायला लागल्यात, आमिषे दाखवा लागल्यात आणि निवडणूक लढवा लागल्यात. असं काय नाही, पैशाचा वापर असा काय नाही. एक माणुसकी म्हणून किंवा एक म्हणजे काँग्रेसवर एक विश्वास ही पहिल्यापासून मला वाटते जयवंतराव आवळेच्या पासून हे विश्वास आहे लोकांचा. त्यामुळं हे काँग्रेसलाच दोन्हीही. आता काँग्रेसला तुम्ही म्हणताय काँग्रेसला आम्ही साथ देणार. अंबप गाव असेल किंवा जिल्हा परिषद मतदारसंघातले ज्या काही वाड्या वस्त्या गाव आहेत ती लोक सोनाली सावंत किंवा महाविकास आघाडीच्या लोकांच्या सोबत राहतील गाव? 100% राहतील. काय वाटतंय काका, तुमचा अनुभव कसा सांगतो? हा अनुभव हा एवढं काय मी फिरू शकलेलं नाही, तरी देखील मी सांगू इच्छितो की सत्य परिस्थिती घडणार याबद्दल. तुम्हाला काय वाटतं किती लोक काँग्रेस सोबत महाविकास आघाडी सोबत राहतील? बऱ्यापैकी राहणार 100% राहणार. तुम्ही मतदान करणार यावेळेला आता 7 तारखेला मतदान करताना तुम्ही माणूस बघणार काय पक्ष? ना आता काय पक्षी पण बघाय, दोन्ही पण बघाय पाहिजे. बर, कामाचा माणूस पाहिजेच ना. हा. कामाचा माणूस बघून काम करणारा माणूस पाहिजे तो. बर, हा, हा. आज आलो ना उद्या नाही असं नको आहे. बर, आज आश्वासन देणार आणि उद्या निवडून आले की तिकडेच पाचशे होणार, असं नको आहे. मग सोनाली सावंत असं करतील असं वाटतं? असं नाहीच वाटणार, हा? नाहीच वाटणार. तुम्ही काय बघणार, माणूस बघायचा का पक्ष? माणूस बघूनच हे करायचं आहे. बर. अंबप गावचे तुम्ही रहिवासी आहात आणि भादोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे एक मतदार आहात. काय वाटतंय, अंबप गाव बदलतंय की तसंच राहिलंय? नाही, थोडाफार बदल चालूच आहे अंबप मध्ये. हा.
आणि इथलं पुढे पण होईल बदल, काय अडचण नाही. काय अपेक्षा आहे तो येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडनं एक नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? गट न बघता हम्म. की सर्वसामान्यांनी जे गोरगरीब आहेत त्यांच्यापर्यंत सगळ्या सुविधा पोचल्या पाहिजेत. आता कसं होतंय की गटतट बघडली जाते किंवा ह्या पार्टीचा आहे तो त्या पार्टीचा आहे, असं न करता की सर्वभाव करून की तुम्ही सर्वांना अपेक्षित धरून की बाबा तुम्ही ही त्यांची सर्वांची कामं करावी अशी माझी अपेक्षा आहे. आता काय वाटतं इथं कसं कुणाचं पारडं जड दिसते? जड असं काही नाही, म्हणजे दोघांचं पारडं आहे तसं, त्याचा काय विषय नाही. आता तुम्ही मतदान करणार आहे, हो. त्यावेळेला काय बघणार, पक्ष की व्यक्ती? आता पक्ष राहिलाच नाही, कारण पक्ष ह्या गटातनं त्या गटात जातोय, त्या गटातनं ह्या गटात जातोय, त्यामुळे पक्षावर आता मला काय भरोसा नाही. जे व्यक्ती असेल त्या व्यक्तीवरच मी मतदान करणार. ओके, म्हणजे विकासाचा चेहरा बघणार. जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, काय वाटतं एकूण वातावरण गावचं काय सांगते? गावात महाविकास आघाडीचे उमेदवार सोनालीताई प्रचारामध्ये जास्त अग्रेसर आहेत. बर. आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना व विद्यार्थी परिषदेच्या अंतर्गत काम करत असताना आमचे नेते खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जी महाविकास आघाडी म्हणून जी युती झालेली आहे त्या युतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आंबामध्ये पूर्णपणे सोनालीताईंच्या ताकदीनिशी पाठीशी आहे व आमचा त्यांना पाठिंबा आहे. तशा प्रकारे कामही सुरू आहे. आता बघायला गेलं तर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि विशेषतः आता आंबपमध्ये या परिसरात शेतकऱ्यांचा वर्ग तेवढाच मोठा आहे. तुम्ही स्वाभिमानीचं आता राजू शेट्टी साहेबांनी युती केलेली आहे काँग्रेस सोबत महाविकास आघाडीमध्ये, आणि शेतकरी असतील ग्रामीण भागातील लोकांसाठी झेडपीच्या अनेक योजना आहेत, त्या योजना आतापर्यंत आपल्या गावापर्यंत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या का आणि तिची अंमलबजावणी झाली असं वाटतंय का? हो, मागल्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या काही योजना आंबामध्ये थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या, त्याचा लाभ देखील शेतकऱ्यांना झाला. बर. आता तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काम करत आहेत, इकडे दुसरीकडे महाविकास आघाडी आणि तुमची युती झालेली आहे, या युतीचा फायदा इथल्या उमेदवारांना कशा प्रकारे होईल? या भागामध्ये शेतकरी वर्ग जास्ती प्रमाणात असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जो काही शेतकरी वर्ग काम करतोय तो सर्व शेट्टी साहेबांचा आदेश मानून सोनालीताईंच्या पाठीशी आहे, तो त्याच्यामध्ये दिसून येईल. तुमचे नेते आहेत राजू शेट्टी यांचा आदेश म्हणून सर्व शेतकरी त्यांच्यासोबत राहतील असं तुम्ही म्हणालात, मात्र सोनाली सावंत त्या पात्रतेच्या किंवा त्या सक्षम उमेदवार वाटतात तरी का? हो, नक्कीच आहेत. नाहीतर आपण उगीच नेत्यांनी आदेश दिलेला आहे, महाविकास आघाडीतनं बंटी साहेब असतील, राजूबाबा आवळे असतील, यांनी दिलाय उमेदवार दिलाय म्हणून मतदान करायचं का? नाही, सक्षम उमेदवार आहेत. बर. भादोली मतदारसंघात जिल्हा परिषद मतदारसंघातून सोनालीताई सक्षम उमेदवार आहेत. आता तुम्ही एक तरुण आहात, त्या देखील तरुण आहेत, उद्योग करतायत, त्यांचा एक मोठा उद्योग आहे, त्या उद्योगाच्या ते काम करत असताना त्यातून वेळ काढतील का आपल्या भादोली जिल्हा परिषदेचा विकास करण्यासाठी? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच त्या ह्याच्यामध्ये उतरले असतील असं माझे एक हे आहे, मत आहे. नक्कीच वेळ देतील. मित्रा, काय सांगशील? आंबप गावचा तो तरुण पोरगा तगडा मुलगा आहेस, काय वाटतंय, कुणाचं वारं वाटतंय जिल्हा परिषदेला? सोनालीताईंचं वारं वाटते. का रे? कारण की त्यांनी प्रत्येक घराघरात येऊन गेलेले आहेत आणि विकास करतील असं वाटते प्रत्येकाने फक्त विकास करतील वाटते, मग प्रत्यक्षात करतील तरी तुला तरी वाटते का? 100% करणार. का उगीच वारं चालले? नाही, वारं चाललेलं नाही. 100% सोनालीताई विकास करणार. त्यासनी तुम्ही पाठिंबा दिला तर आणि भरपूर विकास करते. बर. काय वाटतंय गावातनं किती सपोर्ट होईल त्यांना असं वाटतंय? तरी गावात एक 500 ते 600 मतदानाचं लीड मिळेल गावात. बर. आपण तू आता निवडणुका बघतोयस, निवडणुकीपुरते यायचं मतं मागायची आणि नंतर काय व्हायचं, नंतर काय पण खाली होत नाही. ठीक आहे, प्रत्येक जण करतात तसं सोनालीताईंच्या ह्यांच्यातनं नाही होणार. त्यांनी मतदान मागाय पण येणार आणि तसं त्यांच्या पाठीची पण उभारणार त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि प्रत्येक प्रश्नांचं ती उत्तर साथ देतील. 100% उत्तर फक्त देतील पण कामं करणार? कामं 100% करणार. त्यात काय प्रश्न? आता काय वाटतंय, आता जिल्हा परिषद निवडणुका आहेत, कसं काय वातावरण आहे आपल्याकडे? आपल्या इथे काँग्रेसचंच वातावरण आहे आणि काँग्रेसने यावेळी भरपूर कामं केली आहेत. बर. राजूबाबा आमदार असताना फिल्म ब्लॉक असू दे, शिशुविग्रह असू दे, मंदिरांचे चांगल्या पद्धतीने काँग्रेसने काम केल्यामुळे सोनालीताईच विजय होणार.
सोनालीताई पण राजूबाबांनी कामं केली, काँग्रेसचं वारा आहे, मग सोनालीताई कामाच्या आहेत असं वाटते का? तरतडीचे उमेदवार चांगले आहेत. त्या 100% भागात येऊन फिरून सगळ्यांना विचारपूस करणार. काय कामं पेंडिंग असतील ती करणार त्यांनी. काय फक्त आता निवडणुकीपुरतं प्रचारात येणार, मतं मागणार आणि परत 5 वर्ष गायब होणार? नाही, हे 100% काम करणार सोनालीताई आणि 100% त्या निवडून येणार ही गॅरंटी मी 100% देतो. मित्रा, काय सांगशील, जिल्हा परिषद निवडणुका आहेत, तरुण म्हणून तू या निवडणुकांकडे कसं बघतोयस? तरुण म्हणून मी आज या निवडणुकीला जो पण उमेदवार उभारलेत त्यांच्याकडून तरुणांच्या अपेक्षा ह्याच आहेत की आमच्या पूर्ण मतदारसंघातला विकास व्हावा, तरुणांना काहीतरी रोजगार वगैरे मिळावा आणि जे आता सध्याच्या युगात म्हणजे वातावरणात आपल्याला रोजगाराविषयी किंवा तरुणांच्या समस्याविषयी विचार करणारा एकमेव पक्ष जर म्हटला तर तो फक्त काँग्रेसच आहे. त्यामुळं आमचा जे सपोर्ट आहे किंवा माझं जे वैयक्तिक मतदान आहे ते आम्ही काँग्रेसलाच देणार आहे. कारण काँग्रेसची जी विचारधारा आहे, ज्या विचारधारेचा तो पक्ष आहे त्या विचारधारेचा मी सुद्धा एक कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं माझं मत हे काँग्रेसला आणि माझं मत हे सोनालीताईंनाच असणार आहे. माझं मत हे काँग्रेसची विचारधारा तुला पटलेली आहे आणि त्या विचारधारेवरच चालणारा देखील तो आहेस. मात्र काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार दिलाय, तो त्या विचारधारेचा किंवा तो सक्षम असेल असं वाटतंय का? हो, नक्कीच. कारण आम्ही भरपूर दिवस झालं त्यांना ओळखतोय आणि त्यांचे काम करण्याची पद्धत, जी शैली वगैरे आहे ते आम्हाला पटले असल्यामुळेच आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आम्ही आंबोपमधून चांगला प्रतिसाद आहे त्यांना, सोनालीताईंना. त्यांनी सुद्धा आम्हाला तशी शब्द दिलेला आहे, जी काही तरुणांची कामं असतील किंवा पूर्ण गावाच्या आमच्या जी विकास कामं असतील ती त्यांनी पूर्ण करणार असे आम्हाला आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. असं कुठं दिसते का की सोनाली सावंत यांनी या पदाचा एक स्वार्थ बघितलेला आहे, कुठंतरी पैशाचा वारेमाप वापर करतायत, आमिषी दाखवतायत आणि ही निवडणूक लढवतायत असं वाटते का? नाही, पैशाचा काही विषय नाही किंवा पैसे दाखवून निवडणूक काही जिंकता येत नाही. शेवटी मतदारांच्या मनात जे आहे तेच तुम्हाला मतदान केंद्रावर किंवा मतदान करताना दिसता येईल. तुम्ही किती जरी पैसे वाटले किंवा काय, ज्यांना मत द्यायचं आहे तो त्या व्यक्तीला देणार, असे सुद्धा मतदार आपल्याकडे आहेत. आता माझं जर उदाहरण घेतलं तर आम्ही किंवा ठराविक जी लोक आहेत ती कोणाकडनंच पैसे घेत नाही. म्हणजे पैसे घेऊन मतदान करणं ही विचारधाराच मूळतः म्हणजे आंबोप गावाला सुद्धा या विचारधारेचा गाव नाही. आंबोपला जो आमचा विकास काम करणार, जो मतदारसंघाचं भलं करणार, जो जनसमाजाच्या तळागाळातल्या माणसांचा विचार करणार, त्यालाच नक्की आंबोमधून चांगला प्रतिसाद मिळणार. एकीकडे बघितलं तर निवडणुकाचा प्रचार सुरू आहे जोरानं. आतापर्यंत जसं तू म्हणालास की सोनाली सावंत, त्यांची काम करण्याची पद्धत किंवा काँग्रेसची विचारधारा त्यांच्यासोबत असणार आहे, संपूर्ण गावातील जे काही तशी विचारधाराचे लोक आहेत. पण आपण आजपर्यंत अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेत की बाबा ते निवडणुकीपुरते यायचं, मतं मागायचे आणि 5 वर्ष परत गायब व्हायचं. असं सोनाली सावंत करणार नाहीत कशावर? नाही, करणार नाहीत असा त्यांचा स्वभाव मूळचा जो आहे. म्हणजे पहिल्यापासून ते काही राजकीय व्यक्ती नाहीत. म्हणजे त्यांना समाजाची किंवा बाकी लोकांची पहिल्यापासूनच जाणं असं एकंदरीत पहिल्यापासून त्या ऍक्टिव्ह असल्यामुळे समाज माध्यमावर ते आपल्याला एक दिसून येते. ते काय प्रॉपर राजकारणी व्यक्ती नाहीत, फक्त राजकारण करायचं म्हणून या क्षेत्रात पडल्यात असं पण काही नाही. आणि आम्ही ज्या हक्कानं आज बोलतोय त्यांना की तुम्हाला आम्ही मतदान देणार, तुमची विचारधारा आम्हाला पटल्या, उद्या जर त्यांनी काम केलं नाही किंवा कामात जर काही टांगळामंगळ झाली तर आम्ही त्याच हक्कानं त्यांना जाब सुद्धा विचारू शकते. बरोबर, असं माझं मत आहे. काय कामं झालेत का हो इथं? कामं झालेत का, विकास कामं? विकास काम काय होतात तसे. आता झडपी निवडणूक आहेत, काय वाटतंय वारं कुणाचं वाटतंय? काँग्रेस पक्ष. का हो? आम्ही पहिले पण काँग्रेसकडेच आहे. तुम्ही काँग्रेसचा आहे, पण काँग्रेसने दिलेला उमेदवार कामं करायला असं वाटतंय का? वाटतंय की करणार की. कोण आहे उमेदवार? सावंत मॅडम. बर. आणि त्याने नाही काम केलं तर आम्ही बंटी साहेबांकडे जाऊ शकतो. बर. आम्ही त्याच नाही विचारतो. बंटी साहेब करणार तरी का? बंटी साहेबांचं त्यांच्या वडिलांचं गाव आहे आजूळ गाव. बर. देवादादांचं. बंटी साहेब आहेत म्हटल्यावर काय घास काम नाही. तर आपण पाहिलं की भादोली जिल्हा परिषद मतदारसंघातील आपण अनेक नागरिकांशी संवाद साधला. भादोली जिल्हा परिषद मतदारसंघातील आंबप गावामध्ये आपण विविध भागामध्ये गेलो आणि तेथील नागरिकांशी, तरुणांशी विशेषतः संवाद साधला. तर यातून आपल्याला दिसून आलं की सध्या तरी या आंबप गावामध्ये महायुती अर्थात काँग्रेसचं कुठंतरी वातावरण आता चांगलंच आपल्याला दिसत आहे. पारडं जड आहे, कारण या ठिकाणी काँग्रेसचे विचारधारेचे लोक भरपूर आहेत.
पैसे घेऊन मतदान करणारी जनता म्हणजे अंबपकर नाही आहेत. स्वाभिमानी आहेत, प्रामाणिक आहेत, निस्वार्थी आहेत आणि जो विकास काम करेल अशाच व्यक्तीला आम्ही मतदान करणार असल्याची भूमिका अंबप गावाने घेतलेली आहे. आणि दुसरीकडे बघायला गेलं तर काँग्रेसच्या ज्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत सोनाली सावंत, हे तळागाळातील आणि तरुण आहेत आणि त्यांचा जो आता या प्रचारादरम्यान त्यांचा असलेला अजेंडा, त्यांचे विचार हे पाहून त्यांचा कुठेतरी यामध्ये एक चांगला विकास ते करू शकतात, एक विकासाभिमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघू शकतोय असा विश्वास या तरुणांनी आणि नागरिकांनी बोलताना व्यक्त केलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या 9 तारखेला मतमोजणी आणि निकाल आहे. या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे की अंबपकरांचा कौल नेमका कोणाला गेलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, अंबप.